हॅलो, गुड मॉर्निंग. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतो आहे का? हॅलो, सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतो आहे? ओके, तर आपण स्टार्ट करूया लेक्चरला. मी तुम्हाला ओके मी तुम्हाला पी डी एफची फाईल पाठवलेली आहे, तर सगळ्यांनी ती ओपन करा आणि मग मी एक्सेलचं स्क्रीन शेअर करतो. तर आता काल आपले 4 प्रॉब्लेम झाले. आता आपल्याला 5वा प्रॉब्लेम करायचा आहे. तर आता हा जो प्रॉब्लेम आहे, तर याच्यात तुम्हाला जो क्लोजिंग स्टॉक राहतो त्याची तुम्हाला हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे त्याची ओरिजिनल कॉस्ट तुम्हाला काढायची आहे. तर ती कशा प्रकारे काढायची ते आपण बघूया. 5वा प्रॉब्लेम आपल्याला स्टार्ट करायचा आहे. पेज नंबर 2चा 5वा प्रॉब्लेम. सगळ्यांनी पेज नंबर 2 ओपन करा आणि त्याच्यातला 5वा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, तर पेज नंबर 2चा 5वा प्रॉब्लेम. तर मी हा प्रॉब्लेम वाचतो. या प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे? मेसर्स एक्स वाय अँड झेड आर इन रिटेल बिझनेस. रिटेल बिझनेस आहे एक्स वाय आणि झेडचा. फॉलोइंग इन्फॉर्मेशन आर ऑब्टेन फ्रॉम द रेकॉर्ड्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016. तर तुम्हाला काय रेकॉर्ड्स त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्समधून मिळालेले आहेत. तर पहिलं जे आहे, गुड्स रिसिव्ड फ्रॉम सप्लायर सब्जेक्ट टू ट्रेड डिस्काउंट आणि टॅक्सेस, म्हणजे त्याच्यावरती ट्रेड डिस्काउंट आणि टॅक्स ॲप्लिकेबल आहे. ट्रेड डिस्काउंट जो आहे तो 3% आहे आणि सेल्स टॅक्स 11% आहे. पुढे पॅकेजिंग अँड ट्रान्सपोर्टेशन चार्जेस त्याची डायरेक्ट अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे. नंतर सेल्स ड्युरिंग द इयर, किती सेल्स झाला ते दिलेलं आहे. आणि इकडे सेलिंग प्राईस ऑफ क्लोजिंग इन्व्हेंटरीज दिली आहे. म्हणजे जो क्लोजिंग स्टॉक आहे तो ॲक्च्युली आपल्याला कॉस्ट प्राईजवरती काढायचा असतो, पण इथे सेलिंग प्राईजवरती दिलेला आहे. म्हणजे आपल्याला हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो ॲट कॉस्ट प्राईस काढायचा आहे. तर कशा प्रकारे हा काढला जातो ते आपण बघणार आहोत. फाइंड आउट द हिस्टॉरिकल कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरीज युझिंग ॲडजस्टेड सेलिंग प्राईस मेथड. तर आता आपल्याला ॲडजस्टेड सेलिंग प्राईस जी मेथड आहे ती यूज करून आपल्याला जी क्लोजिंग स्टॉक आहे त्याची हिस्टॉरिकल कॉस्ट काढायची आहे. तर आपण स्टार्ट करूया. मी स्क्रीन शेअर करतो. ओके, थोडासा कनेक्शनचा प्रॉब्लेम येतो आहे, तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवणार आहे. तर कोणी टेन्शन घेऊ नका. तर मी स्क्रीन एक्सेलची शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसते का? ओके, तर आपण स्टार्ट करूया.
आता याच्यात पहिली जी स्टेप असते ती तुम्हाला कॉस्ट ऑफ परचेस कॅल्क्युलेट करायची आहे. पहिली स्टेप काय, कॉस्ट ऑफ परचेस आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते. तर आता आपण स्टार्ट करूया. हे बघा, आता हा प्रॉब्लेम नंबर 5वा आहे. तर पहिली स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट ऑफ परचेस, म्हणजे परचेस करायला आपल्याला किती पैसे द्यावे लागले. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट ऑफ परचेसेस. ठीक आहे. तर आपले फ्रेंड्स कॉलम जे आहेत पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट ते आपण इकडे ड्रॉ करूया. पहिला पर्टिक्युलर्सचा कॉलम आहे आणि दुसरा अमाऊंटचा कॉलम. तर हे आपण ड्रॉ करूया. आता नीट लक्ष द्या सगळ्यांनी. आता आपण काय केलं आहे, गुड्स परचेस केलेत, गुड्स रिसिव्ड फ्रॉम सप्लायर्स 15,75,500. तर आता इथे आपण लिहायचं गुड्स सप्लाइड बाय सप्लायर्स. इतक्याचे गुड्स आपल्याला सप्लायर्सनी प्रोव्हाइड केले. तर इकडे गुड्स जे सप्लाय केलेले आहेत ते 15,75,500चे 15,75,500चे गुड्स आपल्याला सप्लाय केले. ओके. आता सर्वप्रथम आपण त्याच्यातनं ट्रेड डिस्काउंट 3% मायनस करायचा. तर याच्यावरती 3% ट्रेड डिस्काउंट आपल्याला मायनस करायचा आहे. लेस ट्रेड डिस्काउंट याच्यावरती 3% आहे. तर तो 3% ट्रेड डिस्काउंट पहिला मायनस करायचा आहे. 15,75,500 मधनं 3% ट्रेड डिस्काउंट म्हणजे 47,265. 47,265 हा आपल्याला डिस्काउंट मायनस करायचा आहे. डिस्काउंट मायनस केल्यानंतर त्याच्यात तुम्हाला सेल्स टॅक्स ॲड करायचा आहे. सेल्स टॅक्स 11% आहे. तर हे आपण सबसिडरी बुक्समध्ये असं कॅल्क्युलेशन करायचो. आधी ट्रेड डिस्काउंट वजा करायचो आणि नंतर त्याच्यात सेल्स टॅक्स ॲड करायचो. तर सेल्स टॅक्सचा रेट 11% आहे. सेल्स टॅक्सचा रेट 11% ते ॲड करायचं आपण याच्यावरती. 11% म्हणजे 168,105. तर ते राऊंड अप करा. 168,106 करा. 168,106 आणि ते ॲड करा. सेल्स टॅक्स ॲड करून झाल्यानंतर त्याच्यात तुम्हाला पॅकिंग चार्जेस पण ॲड करायचे आहेत. सेल्स टॅक्स ॲड झाल्यानंतर आपण त्याच्यात काय ॲड करणार, पॅकिंग अँड ट्रान्सपोर्टेशन चार्जेस 87,500. ॲड पॅकिंग अँड ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. पॅकिंग अँड ट्रान्सपोर्टेशन चार्जेस त्याच्यात ॲड करणार 87,500. आता हे ॲड करून फायनल आपल्याला कॉस्ट ऑफ परचेसेस मिळणार 17,83,841. तर ही जी अमाऊंट मिळाली ही आपली कॉस्ट ऑफ परचेसेस आहे. म्हणजे परत एकदा सांगतो, एवढ्याचे गुड्स सप्लाय केले, त्याच्यातनं ट्रेड डिस्काउंट 3% मायनस केला, त्याच्यात सेल्स टॅक्स ॲड केला आणि शेवटला पॅकिंग अँड ट्रान्सपोर्टेशन चार्जेस ॲड केले आणि मग तुम्हाला कॉस्ट ऑफ परचेसेस मिळालं. तर इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. आता याच्या पुढे काय करायचं, याच्या पुढे आपल्याला आहे ना सेल्स दिलेला आहे. क्वेश्चनमध्ये सेल्स किती झाले दिला आहे आणि क्लोजिंग स्टॉक ॲट सेलिंग प्राईस दिलेली आहे. सेल्समध्ये क्लोजिंग स्टॉक ॲट सेलिंग प्राईस ॲड करायची आणि
त्याच्यातनं कॉस्ट ऑफ परचेस मायनस करायचं म्हणजे तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळेल. पुढची स्टेप काय करायचं, आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे आणि ग्रॉस प्रॉफिट झाल्यानंतर आपल्याला त्याचं पर्सेंटेज काढायचं आहे. तर पुढचं हेडिंग आपण टाकायचं कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट आणि त्याचं पर्सेंटेज काढायचं आहे सेल्सवरती. कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट अँड इट्स पर्सेंटेज ऑन सेल्स. इट्स पर्सेंटेज म्हणजे त्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो असं म्हणतो. इट्स पर्सेंटेज ऑन सेल्स. तर हे डिस्कस करूया आपण काय ते. तर याला आपण दुसरं नाव काय देतो, ग्रॉस प्रॉफिट रेशो असंही म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा ग्रॉस प्रॉफिट 25,000 आहे आणि सेल्स 1 लाख आहे. 25,000 ग्रॉस प्रॉफिट आणि सेल्स 1 लाख म्हणजे ग्रॉस प्रॉफिटचं पर्सेंटेज 25% येणार. आपण काय करणार, 25,000ला अपॉन करणार 1 लाखनी आणि 100नी मल्टिप्लाय करणार म्हणजे तुमचं पर्सेंटेज 25% येणार. तर ते आपल्याला काढायचं आहे, किती पर्सेंटेज आहे त्याचं कॅल्क्युलेशन. पण त्याच्यासाठी पहिला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट माहिती पाहिजे. तर पहिली गोष्ट आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा, पहिल्यांदा तुम्हाला सेल्स घ्यावं लागेल, त्याच्यात क्लोजिंग स्टॉक ॲट सेलिंग प्राईस ॲड करावं लागेल. तर आपले फ्रेंड्स कॉलम आपण बनवूया. पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट हे आपले फ्रेंड्स कॉलम असतात. कुठे काय अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आला तर ते मदत करतात. तर पहिलं काय लिहायचं, इकडे सेल्स लिहायचं. सेल्सची जी अमाऊंट आहे 22,45,500, 22,45,500. त्याच्यात आपण काय करायचं, क्लोजिंग स्टॉक ॲट सेलिंग प्राईस ॲड करायचं. क्लोजिंग स्टॉक ॲट सेलिंग प्राईस ते ॲड करायचं. आता क्लोजिंग स्टॉक ॲट सेलिंग प्राईस आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली आहे 2,35,000. 2,35,000 ही क्लोजिंग स्टॉक ॲट सेलिंग प्राईस दिलेली आहे. आता या दोन गोष्टी इथे ॲड करायच्या. या दोन गोष्टी तिकडे ॲड करायच्या. त्याला काय नाव द्यायचं नाही. त्याला नाव न देता आपण याच्यातनं वरचं जे कॉस्ट ऑफ परचेसेस काढलं आहे ते मायनस केलं की ग्रॉस प्रॉफिट मिळेल. लेस कॉस्ट ऑफ परचेसेस म्हणजे टोटल तेवढा परचेस करायला आपल्याला खर्च आला. लेस कॉस्ट ऑफ परचेसेस तेवढा खर्च परचेसेस करायला आला. तर त्याची अमाऊंट तिकडे आपण घ्यायची आणि ती अमाऊंट वरच्या अमाऊंटमधनं मायनस करून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळणार. तर ग्रॉस प्रॉफिट 696,659. 696,659 हा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला मिळाला. त्याच्यानंतर हे क्लोज करूया. सगळ्यांना हे कॅल्क्युलेशन कळलं का कसं केलं? हॅलो, सगळ्यांना हे कॅल्क्युलेशन कळलं का? रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना कॅल्क्युलेशन कळलं का? सगळ्यांना कॅल्क्युलेशन कळलं का? रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना कॅल्क्युलेशन कळलं का? कळलं? सगळे झोपले का जागे आहेत? हॅलो, सगळ्यांना कॅल्क्युलेशन कळलं का? रिप्लाय करा.
हॅलो, माझा आवाज ऐकायला येतोय? सगळ्यांना कॅल्क्युलेशन कळलं का? मला रिस्पॉन्स द्या सगळ्यांनी. हां, सांगतो परत एकदा सांगतो. हे बघा, कसं आहे माहिती आहे का, इथे तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे. ऐका, नीट लक्ष द्या. इथे काय करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला काढायचं आहे. तर ग्रॉस प्रॉफिट आपण कसं करतो? ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स आणि ग्रॉस प्रॉफिट घेतो. ट्रेडिंगच्या क्रेडिटला काय करतो? सेल्स आणि ग्रॉस प्रॉफिट घेतो आणि त्याच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस घेतो. पण इकडे परचेसेस नाही आहे, या प्रॉब्लेममध्ये परचेसेस नाही आहे. म्हणजे तुम्हाला काय करायला लागणार, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक त्याच्या टोटलमधनं परचेस तुम्हाला मायनस करायला लागेल. सेल्स आणि क्लोजिंग स्टॉकची जी टोटल येते क्रेडिटची, त्याच्यातनं परचेसेस मायनस करायला लागेल. तर तुम्ही इकडे काय केलं, पहिलं सेल्स घेतलं, सेल्समध्ये ॲड काय केलं, क्लोजिंग स्टॉक केला. सेल्समध्ये ॲड काय केलं, क्लोजिंग स्टॉक केला आणि त्याच्यातनं परचेसेस मायनस केले. परचेसेस मायनस केल्यावरती तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळाला. सगळ्यांना व्यवस्थित लक्षात आलं का? हॅलो, सगळ्यांना व्यवस्थित लक्षात आलं का? सेल्समध्ये क्लोजिंग स्टॉक ॲड केला आणि नाही विचारलं, तुम्हाला लक्षात नाही आलं तर मला 10 वेळा विचारा. असं तुम्ही मनात आणू नका, सर काय बोलतील, आम्हाला कळलं नाही. मला तुम्हाला कळलं नाही पहिलं कळलं का? त्यामुळे मला ॲक्च्युली कळलं होतं, तुम्हाला कळलं नाही आहे ते तुमच्याकडनं यायला पाहिजे. ओके, तर असं तुम्ही मनात आणू नका की मला काय कळलं नाही. मला 10 वेळा विचारलं तरी चालेल. ठीक आहे. तर हा ग्रॉस प्रॉफिट आपण काढला आणि ग्रॉस प्रॉफिट काढल्यानंतर आता आपल्याला त्याचं पर्सेंटेज काढायचं आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो असं त्याचं नाव आहे. तर हा कसा आपण काढतो, आपण ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. तर याच्याने आपल्याला ग्रॉस प्रॉफिटचा पर्सेंटेज कळेल. तर इकडे ग्रॉस प्रॉफिट जो आहे 696,659 आणि सेल्सची ही टोटल घ्यायची 24,08,500. ती अमाऊंट घ्यायची 24,80,500. ₹24,80,500 आणि त्याला इंटू करायचं 100ने. म्हणजे तुम्हाला ग्रॉस प्रॉफिटचं पर्सेंटेज कळेल. तर इकडे ही जी अमाऊंट आहे त्याला अपॉन करायचं 24,80,500नी इंटू 100. म्हणजे त्याचं पर्सेंटेज 28.09. 2 डेसिमलपर्यंत आपल्याला त्याचं ॲन्सर घ्यायचं आहे. 28.09%. सगळ्यांना इथपर्यंत व्यवस्थित कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? नाही कळलं तर तसं सांगा. थोडे प्रॉब्लेम CAच्या लेवलचे आहेत आणि तुम्ही अशा प्रकारचे प्रॉब्लेम केले नाही आहेत. सगळ्यांना कळलं का? ओके, थँक्यू. नाही कळलं तर लगेच विचारायचं. तर आता इथे आपण ग्रॉस प्रॉफिटचं पर्सेंटेज काढलं, त्याला आपण नाव दिलं ग्रॉस प्रॉफिट रेशो. ओके, आता ग्रॉस प्रॉफिट रेशो झाल्यानंतर आता पुढची स्टेप आपल्याला काय करायची असते, आता नीट लक्ष द्या. पुढची सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. आता हा जो क्लोजिंग स्टॉक आहे 2,35,000, हा जो क्लोजिंग स्टॉक हा सेलिंग प्राईसला व्हॅल्यूड केला आहे. तर आपण 11वीपासून शिकलो आहे
की क्लोजिंग स्टॉक इज ऑलवेज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ॲट मार्केट प्राइस विच एव्हर इज हायर. म्हणजे क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्युएशन आपण कशी करतो, ती आयदर कॉस्ट आपण पकडतो किंवा मार्केट प्राइस पकडतो. जी सगळ्यात जी कमी आहे ती पकडणार. तर आपण फायनल अकाउंट्समध्ये तशी ॲडजस्टमेंट करायचो. म्हणजे क्लोजिंग स्टॉकच्या 2 व्हॅल्यूज दिल्या असायच्या, तर तुम्ही काय करायचा, जी छोटी व्हॅल्यू असेल ती पकडायची. एक असायची कॉस्ट आणि दुसरी असायची मार्केट व्हॅल्यू. पण आता इथे मार्केट व्हॅल्यू घ्यायचा काय संबंध नाही आहे. इथे आपल्याला त्याची कॉस्ट काढायची. ही सेलिंग प्राईस आहे, ही विक्री किंमत आहे. तर याच्यातनं तुम्हाला प्रॉफिट मायनस करायला लागेल. हे जे 2,35,000 आहे याच्यातनं तुम्हाला 28.09% हा प्रॉफिट मायनस करायला लागेल आणि तुम्हाला मग क्लोजिंग स्टॉक ॲट कॉस्ट प्राईस मिळेल. म्हणजे कसं करायचं, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. क्लोजिंग स्टॉक ॲट सेलिंग प्राईस, क्लोजिंग स्टॉक ॲट सेलिंग प्राईस इक्वल टू, सॉरी कॉस्ट प्राईस आहे, सेलिंग प्राईस आहे, कॉस्ट प्राईस इक्वल टू क्लोजिंग स्टॉक ॲट सेलिंग प्राईस मायनस ग्रॉस प्रॉफिट. त्याच्यातनं ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला मायनस करावं लागेल. आता ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय, त्याचं पर्सेंटेज तुम्हाला मायनस करावं लागेल. आता बघा मी कसं करतो. इक्वल टू 2,35,000 आहे क्लोजिंग स्टॉक ॲट सेलिंग प्राईस आणि याच्यातनं ग्रॉस प्रॉफिटचं जे पर्सेंटेज आहे 28.09%. तर 2,35,000 मधनं तेवढे तुम्ही मायनस करायचे की उरलेलं तुमचं ॲन्सर आहे. तर इकडे 2,35,000 मधनं 28.09% मायनस करायचे. 28.09% मायनस करायचे म्हणजे 66,012 राऊंड अप करायचं. 66,012 हे तुमचं उत्तर आहे आणि ते मायनस करायचं. 2,35,000 66,012 हे मायनस करून तुम्हाला क्लोजिंग स्टॉक ॲट कॉस्ट व्हॅल्यू मिळेल. म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं 168,988. 168,988 हे तुमचा क्लोजिंग स्टॉक आहे. म्हणजे आपण काय केलं, सिम्पल 2,35,000 ग्रॉस प्रॉफिट मायनस केला, त्याचं पर्सेंटेज, आणि आपल्याला हे उत्तर मिळालं. सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? हॅलो, सगळ्यांचे रिस्पॉन्स यायला पाहिजेत आणि नाही कळलं तर सांगा. हॅलो, सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिस्पॉन्स येऊ देत. ओके, थँक्यू. आता पुढचा सम आपण केला ना की अजून क्लॅरिफिकेशन तुम्हाला होईल. तर पुढचा सम आपण करूया. हा अगोदरचा सम झाला आपला. आता पुढचा सम केला की अजून तुम्हाला क्लॅरिटी येईल की एक्झॅक्टली आपण इकडे काय केलेलं आहे. पुढचा 6वा प्रॉब्लेम घ्या, त्याच पेज नंबरवरचा. तर 6वा प्रॉब्लेम मी रीड करतो. आता हा जो 6वा प्रॉब्लेम आहे हा पण सेम तशाच प्रकारचा आहे. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट हिस्टॉरिकल कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरीज युजिंग ॲडजस्टिंग सेलिंग प्राईस मेथड. म्हणजे सेम पद्धत आहे. इकडे तुम्हाला सेल्स दिलेला आहे, कॉस्ट ऑफ परचेस पण दिलेला आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही कॅल्क्युलेट केलं होतं. ट्रेड डिस्काउंट मायनस करून, सेल्स टॅक्स ॲड करून, ट्रान्सपोर्ट चार्जेस ॲड करून तुम्ही कॅल्क्युलेट केलं होतं.
पण इथे कॉस्ट ऑफ परचेस तुम्हाला दिलेलं आहे, ओपनिंग इन्व्हेंटरी नाही आहे, क्लोजिंग इन्व्हेंटरी दिली आहे. म्हणजे मगासारखंच आपल्याला काय करायचं आहे, कॉस्ट ऑफ परचेस ऑलरेडी दिला आहे. म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल, तुम्हाला डायरेक्टली सेल्समध्ये क्लोजिंग स्टॉक ॲड करायचा, सेल्समध्ये क्लोजिंग स्टॉक ॲड करायचा आणि त्याच्यातनं कॉस्ट ऑफ परचेस मायनस करायचं. कॉस्ट ऑफ परचेस मायनस केल्यावर तुम्हाला प्रॉफिट मिळेल, प्रॉफिटचं पर्सेंटेज काढायचं, सेम प्रॉफिटचं पर्सेंटेज काढायचं आणि ते पर्सेंटेज क्लोजिंग स्टॉकमधनं मायनस करायचं. मी तुम्हाला करून दाखवतो. आता तुम्हाला ती भीती जाईल, तुम्हाला मगाशी थोडी भीती वाटली होती, प्रॉब्लेम जड आहे, पण खरा हा प्रॉब्लेम जड नाही आहे. तुम्ही पहिल्यांदा करताय त्यामुळे तो जड वाटते. तर आता तुमची भीती जी आहे ती कंप्लीट जाईल. तर आपण स्टार्ट करूया. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा 6वा प्रॉब्लेम आहे. तर 6व्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कॉस्ट ऑफ परचेस इकडे दिलेलंच आहे 2 लाख. तर इकडे पहिली गोष्ट, कॉस्ट ऑफ परचेसेस इक्वल टू 2 लाख. तर ही 2 लाख व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. आता 2 लाख घेतल्यानंतर आपल्याला पुढे काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट आणि त्याची पर्सेंटेज, ग्रॉस प्रॉफिट आणि त्याचं पर्सेंटेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथे आपण कसं करणार, जसं मगाशी केलं तसं सेल्समध्ये क्लोजिंग स्टॉक ॲड करायचं आणि कॉस्ट ऑफ परचेसेस मायनस करायचं. बघा आता कसं करतोय मी, नीट बघा. सेल्स तुम्हाला इकडे दिलेला आहे, सेल्स दिला आहे 2 लाख आणि क्लोजिंग स्टॉक फिनिश गुड्स दिला आहे 50,000. तर क्लोजिंग स्टॉक फिनिश गुड्स 50,000 ॲड केला आणि कॉस्ट ऑफ परचेसेस 2 लाख आहे. तर ते वजा करायचे, ते वजा करून 50,000 ग्रॉस प्रॉफिट आला. सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? आपण सेल्समध्ये क्लोजिंग स्टॉक ॲड केला आणि त्याच्यातनं कॉस्ट ऑफ परचेस मायनस केला. तर सगळ्याला इथपर्यंत कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? हॅलो, सगळ्यांना कळलं का इथपर्यंत? ओके. आता पुढची स्टेप काय, हे स्टेप केल्यानंतर आपल्याला ग्रॉस प्रॉफिटचं पर्सेंटेज काढायचं आहे सेल्सवरती. तर पुढची स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो, ही पुढची स्टेप आहे आपली. ग्रॉस प्रॉफिट रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर ग्रॉस प्रॉफिट रेशो कसा कॅल्क्युलेट करतो, ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. तर इथे ग्रॉस प्रॉफिट तुमचा 50,000 आहे, सेल्स 2.5 लाख आहे. 50,000 अपॉन 2.5 लाख इंटू 100 करायचे. $50,000 अपॉन 2.5 लाख इंटू 100. तर हे 20% आले. 20% आपला ग्रॉस प्रॉफिटचा पर्सेंटेज आहे. सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? 20% पर्सेंटेज आले ग्रॉस प्रॉफिटचे. हॅलो, सगळ्यांना कळलं का इथपर्यंत? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, थँक्यू. आता पुढे काय करायचं, मगासारखंच हा जो क्लोजिंग स्टॉक आहे ॲट सेलिंग प्राईस, त्याच्यातनं प्रॉफिटचा जो एलिमेंट आहे 20%चा, हा मायनस करायचा. तर इकडे काय करायचं, क्लोजिंग स्टॉक ॲट कॉस्ट प्राईस इक्वल टू क्लोजिंग स्टॉक ॲट सेलिंग प्राईस मायनस ग्रॉस प्रॉफिट, असं करून आपल्याला आन्सर येईल. तर क्लोजिंग स्टॉक आपल्याला इकडे दिलेला आहे 50,000, त्याच्यातनं 20% मायनस करायचं. $50,000चे 20% म्हणजे
म्हणजे 10,000. 50,000 10,000 मायनस करायचे, म्हणजे 40,000 येईल. तर क्लोजिंग स्टॉक ॲट कॉस्ट प्राईस 50,000 20% 10,000 गेले म्हणजे 40,000 आहे. सगळ्यांना कळलं व्यवस्थित? तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता पुढचा प्रॉब्लेम आपण घेऊया. ओके. पुढचा प्रॉब्लेम स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्याला एक स्टेटमेंट डिस्कस करायचं आहे. तर स्टेटमेंट काय आहे की क्लोजिंग स्टॉक आपण कसा काढतो, क्लोजिंग स्टॉक कसा काढतो त्याचं एक स्टेटमेंट आपल्याला डिस्कस करायचं आहे. ते एक डिस्कशन करूया. तर तुम्ही हेडिंग टाका कॅल्क्युलेशन ऑफ क्लोजिंग स्टॉक, कॅल्क्युलेशन ऑफ क्लोजिंग स्टॉक असं एक स्टेटमेंट टाका, हेडिंग टाका कॅल्क्युलेशन ऑफ क्लोजिंग स्टॉक, आणि त्याचं आपण कॅल्क्युलेशन बघूया कशा प्रकारे करतात. नंतर आपले फ्रेंड्स कॉलम, पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट बनवा. दोन अमाऊंट इनर आणि आउटर करा. कदाचित इकडे ॲडजस्टमेंट असतात, त्याच्यासाठी दोन अमाऊंटचे कॉलम करा. आता इकडे पहिलं काय लिहायचं, ओपनिंग स्टॉक. सगळ्यात पहिलं आपण काय लिहितो, ओपनिंग स्टॉक लिहितो. ओपनिंग स्टॉक, त्याच्या खाली ॲड कॉस्ट ऑफ परचेसेस, जे आपण मगाशी काढलं ते घेतो. ॲड कॉस्ट ऑफ परचेसेस, त्याच्यानंतर ते ॲड करतो. कॉस्ट ऑफ परचेस त्याच्यात ॲड करतो. त्याच्यातनं लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, ज्या काय वस्तू विकल्या त्याची ओरिजिनल कॉस्ट आपण काय करतो, लेस करतो.
आणि फायनली तुम्हाला क्लोजिंग स्टॉक भेटतो. तर अशा प्रकारे क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट केला जातो. ओपनिंग स्टॉकमध्ये कॉस्ट ऑफ परचेसेस ॲड केला आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मायनस केला की तुम्हाला क्लोजिंग स्टॉक मिळतो. तर आता आपण प्रॉब्लेम नंबर जो आहे प्रॉब्लेम नंबर 7 करूया. आता नीट लक्ष द्या. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय दिलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स असर्टन द व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरीज ॲज ऑन 31 मार्च. म्हणजे तुम्हाला क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करायचा आहे. तर इकडे पहिल्यांदी ओपनिंग स्टॉक दिला आहे, परचेसेस दिला आहे, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस दिला आहे. तर ते ॲड होतील, परचेसेसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ॲड होतील आणि सेलिंग एक्सपेन्सेसचं काय घेणं देणं नाही आहे. नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसचं काय घेणं देणं नाही आहे. कारण सेलिंग आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फायनान्स हे जे तिन्ही जे खर्च आहेत हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येतात आणि इथे ट्रेडिंग अकाउंटमध्ये येणारेच खर्च घ्यायचे. तर फक्त मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ॲड करायचे. ओके, आपण परत आलो आहे. जरा मी तुम्हाला आयडिया देतो. आत्तापर्यंत आपण डिस्कस काय केलं की नेटचा प्रॉब्लेमच येतो आहे. ओके, तर आत्तापर्यंत आपण डिस्कस काय केलं की ओपनिंग स्टॉकमध्ये कॉस्ट ऑफ परचेस ॲड करायची, जे मगाशी आपण काढलेत ते, आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मायनस करून आपल्याला क्लोजिंग स्टॉक मिळणार. नेटचा प्रॉब्लेम येतो आहे. तुम्हाला जर काय अडलं तर मला तुम्ही पुढच्या लेक्चरला विचारा. मी हा एक शेवटचा सम आता करतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा 7वा आहे. तर इकडे प्रॉब्लेम 7 तिथे तुम्हाला क्लोजिंग स्टॉक काढायचा आहे. कॅल्क्युलेशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. तर इकडे कॉलम्स येतील पर्टिक्युलर्स आणि 2 अमाऊंटचे कॉलम. आता या प्रॉब्लेममध्ये सेल्स दिलेत. नंतर खालती ॲट द टाइम ऑफ व्हॅल्यूइंग इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक ॲज ऑन 31 मार्च 2016 अ सम ऑफ ₹1,17,500 वेअर रिटर्न ऑफ अ पर्टिक्युलर आयटम विच वॉज ओरिजिनली परचेस फॉर ₹50,000. आता त्यांनी काय केलं होतं, 50,000च्या स्टॉकची 17,500 रुपये किंमत कमी केली होती आणि त्याचे 32,500 ठेवले. तर आपण काय करायचं, जेवढे 32,500 जे ठेवलेत ना ते पण कमी करून टाकायचे, कारण आपल्याला चांगला स्टॉक घ्यायचा आहे. तर जो ओपनिंग स्टॉक आहे 1,42,500, त्याच्यातनं खराब स्टॉक 32,500 मायनस करायचा आणि अँड वॉज सोल्ड ड्युरिंग द इयर फॉर ₹45,000. म्हणजे सेल्स पण 45,000 कमी होतील आणि ओपनिंग स्टॉकमधनं 32,500 कमी होतील. बॅरिंग द ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू दिस आयटम द ग्रॉस प्रॉफिट अर्न ड्युरिंग द इयर वॉज 20% ऑफ द सेल्स. म्हणजे ही ट्रान्झॅक्शन सोडून त्यांनी इथे ग्रॉस प्रॉफिटचं पर्सेंटेज दिलेलंच आहे. आता हे ग्रॉस प्रॉफिटचं पर्सेंटेज आपल्याला सेल्सवरती अप्लाय करायचं आहे. म्हणजे 12,45,000 सेल्स आहे, त्याच्यापैकी ॲबनॉर्मल सेल्स 45,000 आहे. तर 45,000 वजा करून उरतात 12,00,000. 12,00,000वरती 20% आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर मी हा स्टार्ट करतो. तर इथे आपण हेडिंग टाकलं कॅल्क्युलेशन ऑफ क्लोजिंग स्टॉक पर्टिक्युलर्स अमाऊंट. आता पहिली गोष्ट, ओपनिंग स्टॉक आपल्याला इनर कॉलममध्ये घ्यायचं आहे कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. तर पहिला ओपनिंग स्टॉक येणार. ओपनिंग स्टॉक जो दिला आहे आपल्याला
1,42,500 हा ओपनिंग स्टॉक दिला. आता याच्यातनं आपण काय करणार, जो खराब स्टॉक आहे, खराब स्टॉकला आपण म्हणतो ॲबनॉर्मल आयटम्स. तर खराब स्टॉक आपण मायनस करतो ॲबनॉर्मल आयटम्स. आता त्यांनी ऑलरेडी काही किंमत कमी केली आहे, काही ठेवली आहे. तर जेवढी ठेवली आहे तेवढी पण कमी करून टाकायची. 50,000ची त्यांनी 17,500 कमी केले, म्हणजे 32,500 ठेवलेले आहेत. तर आपण 32,500 सुद्धा कमी करायचे. 50,000चे 17,500 त्यांनी ऑलरेडी कमी केले. मग आपण उरलेले 32,500 पण कमी करायचे. आणि ओपनिंग स्टॉक किती ठेवायचा, 1,42,500 मधनं 32,500 गेला, 1,10,000 ओपनिंग स्टॉक ठेवला. आता याच्यात कॉस्ट ऑफ परचेसेस ॲड करायचं. कॉस्ट ऑफ परचेस आपल्याला ॲड करायची. तर इथे काय करायचं, परचेसेसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ॲड करायचे. तर परचेसेस जे आहे ते 760 to 500 आहेत. परचेसेस 760 to 500 आणि त्याच्यात मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ॲड करायचे. ॲड मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस म्हणजे तुम्हाला कॉस्ट ऑफ परचेसेस मिळेल. तर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस जे आहेत $1,50,000 आहेत, ते ॲड करायचे. ते ॲड केल्यानंतर ओपनिंग स्टॉकमध्ये हे ॲड करायचे आणि याच्यातनं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मायनस करायचे. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसे काढायचे, सेल्समधनं ग्रॉस प्रॉफिट मायनस करायचा. सेल्स किती आहे, 12,45,000. 12,45,000 मधनं ग्रॉस प्रॉफिट मायनस करायचा. लेस ग्रॉस प्रॉफिट 20%. तर 12,45,000चे 20% याच्यातनं मायनस करायचे. म्हणजे 2,49,000 ग्रॉस प्रॉफिट आहे, तो मायनस करून 9,96,000 आले. तर इकडे आपण काय केलं आहे, ओपनिंग स्टॉकमध्ये कॉस्ट ऑफ परचेसेस ॲड केले. ओपनिंग स्टॉकमध्ये कॉस्ट ऑफ परचेसेस ॲड केले आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण मायनस करतो. म्हणजे 26,500 हा क्लोजिंग स्टॉक. एकच मिनिट. याच्यातनं आपल्याला ॲबनॉर्मल आयटम्स लेस करायला लागतील. लेस ॲबनॉर्मल आयटम्स 45,000. खराब जो माल आहे तो दोन्हीकडनं मायनस करायचा. ओपनिंग स्टॉकमधनं पण मायनस करायचा. परचेसमध्ये असला तर तिकडनं पण मायनस होणार, पण इथे परचेसेसमध्ये नाही आहे, फक्त ओपनिंग स्टॉकमध्ये आहे आणि सेल्समध्ये आहे. ते दोघातनं तो मायनस करायचा. आणि आता याच्यावरती 20% काढायचे. 12 लाखावरती 20% 2,40,000 वजा करून 10,05,000 आले. ॲक्च्युली हे 12 लाखातनं 9,60,000 आले. तर आपण काय केलं, सेल्समधनं ॲबनॉर्मल आयटम्स 45,000 विकले, म्हणजे हा 32,500चा माल 45,000ला विकला आहे. त्याच्यातनं ग्रॉस प्रॉफिट वजा केला आणि क्लोजिंग स्टॉक आपल्याला मिळाला. मी परत एक्सप्लेन करतो, घाबरू नका.
तर हे क्लोजिंग स्टॉक आपल्याला मिळाला. परत एकदा तुम्हाला समजवतो. बेसिक फॉर्मॅट तोच आहे. ओपनिंग स्टॉकमध्ये कॉस्ट ऑफ परचेसेस ॲड करायचं. मी मेन हेडिंग अंडरलाईन करतो. ओपनिंग स्टॉकमध्ये कॉस्ट ऑफ परचेसेस ॲड करायचं आणि त्याच्यातनं क्लोजिंग स्टॉक कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मायनस करायचं. ओपनिंग स्टॉकमध्ये परचेसेस ॲड केले आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मायनस केले. तुम्हाला इकडे क्लोजिंग स्टॉक मिळाला. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. पहिलं ओपनिंग स्टॉकमध्ये ॲबनॉर्मल आयटम्स होते. 50पैकी 17,500 त्यांनी ऑलरेडी कमी केले, म्हणजे राहिले 32,500. तर 32,500 ओपनिंग स्टॉकमधनं कमी करायचे. ओपनिंग स्टॉकमधनं ॲबनॉर्मल आयटम्स कमी केले म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आपल्याला मिळाला. फायनल ओपनिंग स्टॉक. फक्त चांगला माल घ्यायचा, म्हणजे ओपनिंग स्टॉकमधनं ॲबनॉर्मल वजा केला की हा नॉर्मल राहतो आपल्याकडे. हा जो स्टॉक आहे हा नॉर्मल. तिथे पण परचेसेस सेम करायचं. याच्यात परचेसेसमध्ये तर काय प्रॉब्लेम नाही. परचेसेसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग ॲड करून हे पण नॉर्मल घ्यायचं. नंतर हा जो 32,500चा खराब माल आहे ना, हा 45,000ला विकला आहे, म्हणजे हा सेल्समधनं पण तेवढे वजा करायचे, म्हणजे 12 लाख. आणि नंतर मग त्याच्यावरती ग्रॉस प्रॉफिट मायनस करायचा 20%. 20% क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, ते वजा करून एवढे आले, म्हणजे हा पण काय आला, नॉर्मल आला. म्हणजे ओपनिंग स्टॉक, परचेस आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड नॉर्मल आपल्याला मिळाले. आणि तिन्ही नॉर्मल परचेस ॲड केले, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मायनस केलं की आपल्याला हे पण नॉर्मलच मिळाला. ठीक आहे. तर हा जो क्लोजिंग स्टॉक मिळाला, ओपनिंग स्टॉकमध्ये कॉस्ट ऑफ परचेस ॲड करून आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिडक्ट करून तुम्हाला नॉर्मल क्लोजिंग स्टॉक मिळाला. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम झाला. सगळ्यांना थँक्यू.